नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इंडो सोलार लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 23 सप्टेंबर 2025 म्हणजे आज सकाळी 10 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, इंडो सोलार लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर वारी एनर्जीज लिमिटेड यांनी इंडो सोलार लिमिटेड या कंपनीमधील आपली हिस्सेदारी सेल केली आहे. तर मित्रांनो, पहिले इंडो सोलार लिमिटेड या कंपनीमध्ये वारी एनर्जीज लिमिटेड यांची हिस्सेदारी होती 89.59% आणि त्यांच्याजवळ इंडो सोलार लिमिटेडचे टोटल शेअर होते 3,72,73,505 शेअर. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडने इंडो सोलार लिमिटेडची 14.66% हिस्सेदारी विकली आहे. म्हणजे इंडो सोलार लिमिटेडचे 61 लाख शेअर विकले आहे. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी विकल्यानंतर वारी एनर्जीज लिमिटेडची इंडो सोलार लिमिटेडमध्ये हिस्सेदारी राहिलेली आहे 47.93% आणि वारी एनर्जीज लिमिटेडजवळ इंडो सोलार लिमिटेडचे शेअर राहिलेले आहे 3,11,73,505 शेअर. चला आता बोलूया SCC म्हणजे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SCC बॅक्स मेजर पटना मेट्रो रेल कॉन्ट्रॅक्ट वर्थ ओव्हर ₹2,500 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड या कंपनीला पटना मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून 2 ऑर्डर मिळाले आहे. 1418.3 कोटी आणि 1147.51 कोटी रुपयांचे असे या कंपनीला 2 ऑर्डर मिळाले आहे. आणि मित्रांनो, इथून आपल्याला समजत आहे की इंडियाच्या अर्बन मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेसमध्ये ग्रोथ आपल्याला इथून दिसत आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल शेअर गेन आफ्टर विनिंग ऑर्डर वर्थ ₹3,243 कोटी इन UAE अमेरिकस. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला इंटरनॅशनल ऑर्डर मिळाले आहे 3,243 कोटी रुपयांचे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी KEC इंटरनॅशनल लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार शेअर राईज ॲज कंपनी सेक्युअर ₹1,100 कोटी फंडिंग फ्रॉम SBI फॉर राजस्थान प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीला राजस्थानमध्ये आपल्या 300 मेगावॅटच्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 1,100 कोटी रुपयांची डोमेस्टिक फंडिंग मिळाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडने 1:1च्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, यासाठी कंपनीने एक्स डेट फिक्स केली होती 23 सप्टेंबर 2025 म्हणजे आजची. आणि मित्रांनो, काल म्हणजे सोमवारी तारीख होती 22 सप्टेंबर 2025. त्या तारखेचा जेवढा शेअर प्राईस होता तो आज म्हणजे मंगळवारी 2ने डिवाइड झाला आहे. कारण मित्रांनो, आज पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बोनस शेअरची एक्स डेट होती. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया कोचिन शिपयार्ड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड इंक्स MOU विथ HD कोरिया फॉर लॉंग टर्म शिपबिल्डिंग कोलॅबोरेशन. तर मित्रांनो,
कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने लॉंग टर्म शिपबिल्डिंग कोलॅबोरेशनसाठी HD कोरियासोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे आणि मित्रांनो याकरिता 3,700 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टाटा मोटर्स युनिट JLR एक्सटेंड प्रोडक्शन पॉज एट अगेन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या UK बेस लक्झरी सबसिडरी कंपनी जॅग्वार लँड रोव्हरचे प्रोडक्शन पॉज केले होते काही सायबर सिक्युरिटीच्या इश्यूमुळे आणि मित्रांनो या प्रोडक्शनच्या पॉजला अजून टाटा मोटर्सने एक्सटेंड केले आहे 1 ऑक्टोबर 2025 ला. आणि मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचा अधिकांश रेव्हेन्यू त्याच्या UK बेस लक्झरी सबसिडरी कंपनी जॅग्वार लँड रोव्हर मधून येतो आणि मित्रांनो हे जे जॅग्वार लँड रोव्हरचे प्रोडक्शन पॉज झाले आहे याचा मित्रांनो नेगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीवर पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड लॉन्चेस फ्लेक्सिकॅप फंड NFO ओपन टिल ऑक्टोबर 7. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड जी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी आहे याने जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंड लॉन्च केला आहे आणि मित्रांनो या लेटेस्ट ऑफरिंगसाठी कंपनीने सबस्क्रिप्शन ओपन केला आहे 23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत. आणि मित्रांनो आजची तारीख आहे 23 सप्टेंबर 2025 म्हणजे मित्रांनो आजपासून या फंडचं सबस्क्रिप्शन ओपन झाला आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे आज जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. तसेच मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने एक नवीन फीचर लॉन्च केला आहे. त्या अपडेटला सुद्धा आपण आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे संध्याकाळच्या 6 वाजताच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये समजून घेतले आहे. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स साइन MOU विथ TN गव्हर्नमेंट टू डेव्हलप ग्रीनफील्ड शिपयार्ड ऑन द ईस्टर्न कोस्ट. तर मित्रांनो मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीने तामिळनाडू गव्हर्नमेंट सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? ईस्टर्न कोस्टवर ग्रीनफील्ड शिपयार्ड डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी पॉवर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो GQG सेल अडानी पॉवर शेअर वर्थ $250 मिलियन टू सिटाडेल सिक्युरिटीज SBI फंड रिपोर्ट. तर मित्रांनो रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की GQG पार्टनर्स यांनी अडानी पॉवर लिमिटेडचे $250 मिलियन शेअर सेल केले आहे सिटाडेल सिक्युरिटीज आणि SBI फंडला. आणि मित्रांनो GQG पार्टनर्स यांनी अधिकांश शेअर SBI म्युच्युअल फंडला सेल केले आहे अशी सुद्धा रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.